महाराष्ट्रातल्या लोकनाट्य तमाशा परंपरेचा अभ्यास करताना मला जुन्या काही कलावंत, त्याचबरोबर जुने काही तमाशाचे निर्माते यांच्याविषयी सतत चर्चा करावीशी वाटते. आणि म्हणून मी आता पेड नावाच्या गावी आलेलो आहे की जिथं बाबाजी साठे पेडकर यांची समाधी आहे आणि त्यांचे शिष्यच म्हणावं, 5व्या पिढीतले त्यांची परंपरा चालवणारे शाहीर रामहरी भाट पेडकर बापू माझ्यासमोर बसलेत. बापू नमस्ते. हां, आणि तुमच्या शेजारी आता बसलेले आहेत बी डी चव्हाण सर. तुम्ही खूप त्याग केलेला आहे तमाशा परंपरेसाठी आणि ते मी स्वतःही कित्येक दिवस झालं पाहतोय. मी सुद्धा तुमचा तमाशा फड ओझरता पाहिलेला मला आठवतोय तुर्ची नावाच्या गावी आणि 92 साली. आणि त्यावेळेला शिवासंबा हे खूप लहान असे एक सोंगाडे कलाकार होते आणि खरोखर तुम्ही काही आठवणी सांगताय. आता त्या सांगण्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की सध्या तुम्ही दोघेही तमाशा परंपरेमध्ये सक्रिय आहात. आजूबाजूला कुठं जर एखादा तमाशा फड आला तर बापू स्वतः जाऊन तिथं चक्कड म्हणतात, गण म्हणतात. सर तुम्ही सुद्धा तिथल्या कलावंताच्या पाठीशी उभा राहता. बेल्ला नावाच्या गावी आपण प्रतिवर्षी जातो आणि तमाशा महोत्सवाचा आनंद घेतो. आणि आताही या ठिकाणी त्या आठवणी सगळ्या सांगताना मग त्यानिमित्तानं शाहीर रामहरी भाट बापू यांचा एखादा गण ऐकायला मिळतो, एखादी चक्कड ऐकायला मिळते, एखादं प्रीतीचं वगातलं गाणं ऐकायला मिळतं, एखाद्या वगनाट्याची कथानक आपल्याला ऐकायला मिळतं. ह्या सगळ्या आठवणी घेत आपण इथं बसलेलो आहे किंवा आठवणी काढतोय आपण. सर तुम्ही बरे वाईट काही अनुभव तमाशा परंपरेतले तुमचे सांगायला लागलाय. आता इथं विषय असा चालला आहे की 92चा तुमचा कनातीतला तमाशा फड आणि 6 महिने चाललेला, तिथून तुम्ही काहीतरी खूप एक चांगला वाईट अनुभव आत्तापर्यंत सांगितले. आणि त्यानंतर म्हसवडपासून नंतर तमाशा फड कुठे गेला आणि तिथं काय अनुभव आला? बरं का सर, म्हसवडला हा कार्यक्रम आमचा झाल्यानंतर 4 पैसे आमच्याकडे आले. चांगला कार्यक्रम झाला तिथे आणि आम्ही तिथून महूदला गेलो. महूदला गेल्यानंतर तिथे कार्यक्रम लावला. त्याबरोबर माझ्याबरोबर कांबळे सर म्हणून होते, तिथे शिंगीचीच होते तिथले शेजारचे. आणि मग तिथला त्याचा एक मित्र होता, तो मौला म्हणून होता. तो जरा म्हणजे असा खुनी माणूस होता, 2-3 मर्डर केलेला असा तो माणूस त्याच्याबरोबर आलेला आमच्याबरोबर. तो माझ्या ओळखीचा होता, मौला मुलानी म्हणून मुल्ला. आणि मग इथं तमाशा लावल्यानंतर तिकीट विक्री चालू झाली. मग गावातलं भांडण, गावातलं काय असेल त्यांचं काय राजकीय असेल किंवा आणखी सामाजिक असेल ते भांडणं तमाशात. मग तमाशात ती जर आलं तर काय होतं? काय होतं? कलाकारावरती बरणी येणार, कला तमाशा होणार नाही, कार्यक्रम बंद पडणार, असा प्रकार त्या ठिकाणी घडला. आणि एकामेकाला मारायला लागल्यानंतर झाले, मारामारी झाली. सर्व महिला चौबाजूने पळायला लागल्या. मग आता मी त्यावेळेस मालक म्हटल्यानंतर रोबाबात हे सलवार करता घालवून तर बेत्तर मारून अगदी दाबात गडी. हो हा बरोबर म्हणली. मग मारामारी झाल्यानंतर एक माणूस खाली पडला, बेशुद्ध अवस्थेत पडल्यानंतर पांगापांग झाली. मी जवळ जाऊन बघितली, मालक कोण आहे, मालक कोण आहे, मालकाला बोलावा म्हणायला लागली. आणि मी पळत गेलो, माझा सलवार कुर्ता काढला, बाजूला ठेवला आणि महालिंगाप्पा होते पेडचे सरपंच त्यावेळेला. आणि महालिंगाप्पा मी बाजूला गेलो आणि कणा सोडून बाहेर जाऊन गेलो. दुसऱ्याच्या गावात आपण काय करू शकतोय? आमच्याही 2 माणसाला भला मोठा मार दिला. रंगातात्या त्या मारामध्ये गावला, मारला रंगातात्याला देखील. आणि मग महालिंगाप्पा सरपंच पेडचे आणि आम्ही जाऊन बाहेर दुसऱ्याच गाडीत लपून बसलो. अशी अवस्था सर्व त्या ठिकाणी झाली. पुन्हा तो कार्यक्रम झाला, परंतु वाईट अनुभव आला की कलाकारांची 13 तिरपीट त्या ठिकाणी झाली. सर हे गाव स्वरूपीचं भांडण त्यावेळेला तमाशा कलावंत पोट भरण्यासाठी तिथे गेलेला असतो आणि तो आपली कला दाखवत असतो, तो मूडमध्ये असतो. अशा वेळेला त्या कलावंताची खूप वाईट अवस्था होते. वाईट अवस्था, महिलांची अवस्था वाईट. मूडच खलास होतो, मूड खलास होतो ते होतो, पण महिलांची अवस्था बेकार होती ना. प्रत्येक जण काय चांगल्या भावनेनं आलेला नाही. तमाशा बघा येणारा, माझं प्रामाणिक मत आहे सर, तमाशा बाईकडे बघणारा माणूस चांगल्या भावनेने येईलच असं नाही. एखादा इजलेला माणूस असेल ना, तो बघेल बाबा कला बघण्यासाठी मी आलेला आहे. कला बघण्यासाठी येणारे मी बेल्याला पाहिलेलं आहे सर. कला बघण्यासाठी येणारे किती क्वालिफाईड लोक होते, ती कला पाहण्यासाठी आलेली होती. त्या तमाशाला ऊर्जित अवस्था देण्यासाठी त्या बेल्याला लोक जमतात. ते सर्वच काय अशी बदफैली नाहीत लोक. खऱ्या अर्थानं तमाशा कलेला प्रेरणा देणं आणि प्रोत्साहन देणं आणि खरे रसिक म्हणायचं त्याला. हो खरे रसिक मी पाहिले, आनंद घेणारे. मी महाराष्ट्रभर फिरलेलो आहे तमाशाबरोबर. खरे रसिक मला पाहायला मिळाले ते बेल्ल्यामध्ये. वसंतराव जगताप अण्णांचा तो आशीर्वाद म्हणावा लागेल. आणि एवढा मी प्रभावित झालो की एवढी क्वालिफाईड लोक
एवढी MA BEd PhD झाली लोक ती तमाशा येतात. लोक म्हणतात की ह्या तमाशाला आपण मोठं केलं पाहिजे, एवढे मोठेपणा त्यांच्याकडे आहे. मग ते पत्रकार राजेंद्र असतील किंवा अनेक असतील, खंदारे असतील, ह्या लोकांच्या भावना ऐकल्यानंतर किती मोठी लोक आहेत हे. अन्नाचं तरी तोडच नाही सोडा. मग हे पाहिल्यानंतर मला वाटतं की खरंच आपण शिकून काय करायचं, मग ह्या लोकांना कुठेतरी प्रोत्साहित केलं पाहिजे. आणि तुमच्याकडे आम्ही आदर्श घेतलेला आहे. तुम्ही घरोघरी पळता, प्रत्येक खेड्यामध्ये जाता, पाहता, आणि मग तिथं तो प्रसंग आल्यानंतर मला असं वाटायला लागलं की हे नको वाटायला लागलं मला सर. हे मार खाणं, हे एखाद्या त्यात मेलं घरी, म्हणजे मौनचा प्रसंग. हा, मौजाचा प्रसंग आल्यानंतर मग म्हणलं हे काय मला म्हणजे नाराज झालो मी. तिथून पुन्हा सांगोलीला कार्यक्रम लावला. आणि योगायोगाची गोष्ट सांगोलीला गेल्यानंतर त्या ठिकाणी केदारी म्हणून होते, बजरंग केदार, त्याचं नाव मला आठवतं. बरोबर. बजरंग केदारी म्हणून या सांगोलला होते. आणि सांगोलला ते तमाशा बघायला आले. आमचा तमाशा बघितल्यानंतर त्यांनी मालक म्हणून कोण आहे त्यांनी मला बोलून घेतलं. बापू त्यावेळी होते. आणि तिथे गेल्यानंतर ते म्हणले, सर मी तमाशाचा मंगला बनसोडे तमाशाचा कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणले. बजरंग केदारी माझं नाव आहे. आणि असा तमाशा मी महाराष्ट्रामध्ये पाहिला नाही. इतका तमाशा तुमचा सुंदर आणि फार कलाकार चांगले आहेत. शिवासंबा तरी तोडच नाही म्हणले. आणि एवढं कौतुक केलं ह्या बजरंग केदारीने. आणि म्हटले तुम्हाला मी एक संधी देतो. आज माझे मंगल या ठिकाणी येणार नाही. कोळ्याला का जत्रा होती आणि कोळ्याचा कार्यक्रम माझ्याकडे आहे म्हटले. करगणी जवळचं कोळ. हा, करगणी जवळचं कोळ. आणि कोळ्याला यात्रा आहे आणि तिथं मंगल येणार आहे. आणि परंतु अचानक काही कारणास्तव ती येणार नाही. तेव्हा ही परवानगी ही तुम्हाला देतो आणि तुम्ही तिथं कार्यक्रम करा कोळ्याला, असं त्या बजरंग केदारीने आम्हाला केलं. ती परमिशन घेऊन आम्ही तिथं आलो. आणि एवढी तुफान गर्दी झाली सर, मला आश्चर्य वाटतंय. 50,000 5 रुपयाने 50,000 गल्ला झाला. कारण आता आम्हाला बाहेर काढून टाकावं लागली, ओपन करावं लागला. आणि ते 50,000 कणात काढून टाकली. आणि एवढा सुंदर कार्यक्रम झाला. तिथे एकच पोलीस होता. त्याचं मला कौतुक वाटतंय त्या पोलिसाचं. एकाच पोलिसानं सर्व ते एवढी लोक अंडर कंट्रोल केलेली होती. बघा, विचार करण्याची गोष्ट आहे. शांत. आणि एवढा कार्यक्रम सुंदर झाला. इतका आनंद झाला मला, म्हणजे इतका मी अपसेट झालेलो त्या महोत्सवामध्ये. तिथं मला खरा आनंद झाला. आणि तिथून आम्ही पेडला आलो. बरं, त्या तिथं जे ते कोळ्याचं सांगताय, ते कोळे नावाचं गाव खूप जुननी जवळ आहे. आणि त्या गावाचं नाव खूप प्रसिद्ध आहे. तर ते प्रसिद्ध कसं तुम्हाला सांगतो, प्रत्येक तंबूचा तमाशा तिथे खेळलेला आहे. आणि तमाशाचं जाणकार गावची. मग तिथं एक तमाशगीर म्हणजे शामराव पाचीगावकरचा पाहुणा होता. तो म्हटला तिथं म्हटलं मोठ्या तमाशात असा प्रकार होतो. आणि ते म्हणले शाहीर तुम्ही थोडंसं त्याबद्दल बोला. मग गणगवळणीला गेलो होतो. मग गवळण मी घेतली. काय की इथं जाणकार तमाशाचं हे गाव आहे. मग ती गणगवळणीत काय, देवा तुझी आम्हाला ओळख लागली नाही, तुझी ओळख आम्हाला सांग, त्याशिवाय आम्हाला ओळख लागायची नाही. मग त्यावेळेला मी कृष्णाच्या ओळखीचे गीत म्हणलो. गवळण म्हटले म्हणा, नाही आकार मी ग निराकार हो, नाही आकार मी ग निराकार, घटा घटात भरलो ओंकार. नाही आकार मी ग निराकार, घटा घटात भरलो ओंकार. भक्तीनेच भक्त तरणार, भक्त ठाई मीच असणार. भक्तीनेच भक्त तरणार, भक्त ठाई मीच असणार. डोळे असूनी नाही दिसणार हो, डोळे असूनी नाही दिसणार. नाही आकार मी ग निराकार, सर्व मूर्तींना देतो आकार, आत वसतो आत्मा अमर. सर्व मूर्तींना देतो आकार, आत वसतो आत्मा अमर. ध्वनी निराकार घुमते अंबर, ध्वनी निराकार घुमते अंबर.
डोळे असूनही नाही दिसणार, नाही आकार मी ग निराकार, घटाघटात भरलो ओंकार. शाहीर हरी ऐका नर नारी, आत्मा हा अंतरी असावा चराचरी. शाहीर हरी ऐका नर नारी, आत्मा हा अंतरी असावा निराचरी. ध्वनी निराकार घुमते अंबर, हो ध्वनी निराकार घुमते अंबर, नाही आकार मी ग निराकार. ही गवळण तिथं म्हटलं. बरं, मग कसा प्रतिसाद मिळाला? एक नंबर शांत पब्लिक. हां, बक्षीस बी मिळालं त्यावेळेला मला तिथे. हो हो हो. मग या कोळे गावामध्ये तुम्ही सगळा कार्यक्रम केल्यानंतर पुन्हा तुम्हाला स्फूर्ती मिळाली, पैसे पण चांगले मिळाले. हा, पैसे चांगले मिळाले, सर्व आनंद झाला. आणि आमचे भाऊजी तिथं होते. भाऊजी आमचे सख्खे मेवणे, होय. मावस मेवणे, त्याची जीप. हां आणि तो आला दारू पिऊन. हां आणि दारू पिऊन आल्यानंतर तो जे आमचा आचार्य होता, त्या आचार्याला म्हणाला मला अंडीच करून दे, अंडीच करून दे. म्हटला तो काय म्हटला, मला काय अंडी वगैरे जमणार नाही, असं नाही, तुम्ही काहीतरी बोलायला. जसा त्याने उचलला तसा उचलून टाकला एका खोब्यावर भाऊजीनं. झालं ती बोंबलत माझ्याकडे. अहो सर म्हटला माझा खोबा मारला, म्हटला त्या भाऊजीने मारलं, मला मारलं, अंडी 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 करून दे म्हणून. दारू प्यालाय म्हटले. असला बी प्रसंग तिथं. इकडं तिकीट फुल झालं. म्हणजे नातेवाईक सुद्धा काय काय वेळेला येऊन हां. आपल्याला डिस्टर्ब करतात. त्याचं उत्तम, याचं उत्तम उदाहरण ते. सर तमाशा परंपरेतल्या सगळ्या गमतीशीर काही आठवणी, काही मनाला लागण्यासारख्या, काही आनंददायक, उत्साहदर्शक, ह्या सगळ्या तुम्ही सांगायला लागलेला आहे. आणि ह्या सगळं केलं करताय तुम्ही. आता पुढं कुठंच गेलाय ते मी आठवणी घेणारच आहे तुमच्या. पण मला जाता जाता फक्त एक सांगा की हे सगळं तमाशा करताय, पण आपण काहीतरी चूक केली असं वाटतंय का हो? नाही नाही, चूक केली असं वाटत नाही. नाही बरं का, हे चूक ज्या त्या काळात ते होतच असते असं माझं म्हणणं आहे. नाही, आवड म्हणूनच तुम्ही हा, तिकडे आवड गेला. हा हा हा. म्हणजे बापूला मदत करणं, तमाशा प्रेरणेला कुठेतरी काहीतरी करणं, एवढाच उद्देश. हा, हा. तुम्हाला काही तिथं जाऊन काय स्वार्थ पैसे मिळवायचे नव्हते, किंवा कुठं वाईट काय करायचं नव्हतं. हा, वाईट काय करायचं नव्हतं तुम्हाला. फक्त तिथं एका आपल्या गावातल्या शहराच्या पाठीशी उभा राहणं, त्यासाठी तुम्ही स्वतः कर्ज काढून त्या ठिकाणी तुम्ही त्यांना फड उभा करून दिलेला होता. तुमच्या स्वतःच्या घरासमोर रिहर्सल घेतली होती. तुमच्या घरातल्या कुटुंबातल्या सगळ्या महिलांनी सुद्धा त्या 2 महिन्याच्या रिहर्सलमध्ये सगळं जेवण करून घातलं होतं. तिथनं तो तमाशापर बाहेर पडलेला होता. आणि गावोगावच्या सगळ्या आठवणी घेऊन, पण ते सगळा अनुभव वाईट यायला लागल्यानंतर कशाला ह्या फंदात पडलो असं काय वाटायचं? नाही नाही, तसं या फंदात पडलो असं काही वाटलं नाही. त्याला कारण बी मीच. कारण मी प्रेम करतोय तमाशावर, मी प्रेम करतोय बापूवर, मी प्रेम करतोय बापूच्या कलेवरती. आणि पैसा मिळवणे हा काय माझा विषय नव्हता. कारण मला पगार मिळत होता, माझं कुटुंब छान चालत होतं. परंतु हा जो प्रसंग मध्येच घडला, काय परमेश्वराची काय लीला असेल ते काय मला काय सांगू शकत नाही. नेमका मी तिथं जायला, नेमका ते बाबाजी जसा समोर तिथं भेटायला बापू, आणि बापूला घेऊन मी पुन्हा तमाशात तयार करायला, हा काहीतरी काय योगायोग असेल. असं कोणाला मी नावं ठेवण्यातलं काय, त्याच्यामुळे माझं असं झालं असं मी कोणाला दोष देत नाही. खरं हे सर तुमचं खूप मोठेपण आहे. आपल्यासमोर BD चव्हाण सर बसलेले आहेत आणि खूप एक मोठेपण मनाचं त्यांचं आहे की मी स्वतः आर्थिक झळ जरी सोसली तरीसुद्धा मी स्वतः माझ्या आनंदासाठी सोसलेली आहे. आणि त्यामुळं मी एका शाहिरावर प्रेम करत होतो, कलेवर प्रेम करत होतो, आणि त्या बापूंच्या सगळ्या गाण्यावर प्रेम करत होतो. त्यामुळं मला याचंच दुःख वाटत नाही आजही, ते तुम्ही सांगताय. आणि खरं तर पैसा येतो जातो सर. आज तुमचं खूप चांगलं आहे. म्हणजे तुमची मुलगा सुस्थितीत चांगला आहे, त्यानंतर तुमचं घर खूप चांगलं आहे, त्यानंतर तुम्हाला पेन्शन चांगली मिळते. पण तमाशा कलेसाठी आपण स्वतः काहीतरी केलं याचा आनंद तुमच्या मनात आहे. म्हणजे मी तुम्हाला विचारलं ह्याच्यातनं तुम्हाला आपण या फंदात उगं पडलो किंवा ह्याच्यातनं दुःख आहे तर तुम्ही दुःख मानून घेत नाही सर. आणि नाही, आणि ह्या सगळ्या आठवणी सुद्धा तुम्ही गमतीशीरपणे सांगताय. आणि म्हणून तुम्हाला सर आज खूप आरोग्य लाभले असं मला वाटतंय. तुम्हाला काही व्याधी वगैरे आहे का? काय वैशिष्ट्य मला सांगतो, आमच्या दोघांचं मला शुगर नाही, मला BP नाही. आता माझं रनिंग 68 वय आहे. कोण मला म्हणेल का माझं रनिंग 68 वय आहे. बापू 86.
बापू 84-85 वयात आहेत, हा. बापूंनाही काय आरोग्य नाही. मग आता काय असा एखादा कार्यक्रम काढावा असं वाटतंय का? वाटतंय की अजून देखील. मग त्याला आर्थिक कोण देणार? तिथंच घोटाळ्यात आहे ना. ठीक आहे, ही सगळी मंडळी खूप 2 कलावंत आज महाराष्ट्रातले म्हणायला काय हरकत नाही. चव्हाण सर, तुम्ही पण कलावंतच आहात, होय. कारण कलेत काही दिवस तुम्ही कलावंत म्हणून पण काम केलं आहे होय. आणि त्याचा कार्यक्रमाचा निर्माता तुम्ही होता. संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व रसिकांना मी सांगेन की आज आम्ही या ठिकाणी 1-2 मोठ्या आणि खूप मनानं चांगल्या आणि मोठ्या असणाऱ्या माणसाशी मी संवाद साधतोय. आपण पुन्हा या लोकांना भेटणार आहोत, तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.